परंतु तुम्ही जे म्हणालात की 65 ते 70 भाषा आपल्याकडे महाराष्ट्रात बोलल्या जातात. आपला जो मराठी शब्दकोश आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या शब्दांचा वापर असतो केलेला, आय मीन किंवा उल्लेख केलेला असतो? बऱ्याच प्रमाणात शब्दांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो शब्दकोशांमध्ये, पण आपण ते वाचायचे परिश्रमच घेत नाही. हा त्यातला मुख्य भाग असा आहे. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो. एक क्रियापद आहे, ते खूप वादग्रस्त आहे. म्हणजे आता विषय निघाला म्हणून मी सांगतो. भेटणे हे क्रियापद आहे. म्हणजे मी म्हणतो की माझा मित्र मला भेटला, बरोबर आहे. काही काही माणसं काय म्हणतात की ती पिशवी मला भेटली, ओके, किंवा मला पुस्तक भेटलं. तर आता हे चूक आहे का बरोबर आहे? तर ते बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण शब्दकोशात दिलेले अर्थ तुम्ही बघत नाही. भेटणे या क्रियापदाचे जे अनेक अर्थ आहेत त्याच्यामध्ये प्राप्त होणे आणि पावणे हा अर्थ दिलेला आहे शब्दकोशकारांनी. आणि हा काल सकाळी नाही तयार झालेला, हे शब्दकोश खूप पूर्वी तयार झाले. पण शब्दकोश तयार करणारा जो माणूस असतो त्याला बाकी कशाशी घेणं नसतं. तो त्या शब्दाचा अर्थ आहे का नाही एवढंच तो बघत असतो. त्या शब्दाचा वापर कोण करतंय याच्याशी काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे मला पिशवी भेटली हे 100% बरोबर आहे. ज्या लोकांना ते माहिती नाही आहे ते लोक असं म्हणतात की नाही भेटणे क्रियापद जिवंत माणसाच्या बाबतीत वापरतात. हे ठरवलं कोणी? जर का 90% लोक त्या अर्थानेच तो शब्द वापरतायत आणि दुसरं म्हणजे शब्दकोशातही तो दिलेला आहे, तर मग त्याच्यात चुकीचं काय? तर त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. आपल्याला तो अर्थ माहीत नाही. आणि असे हजारो शब्द आहेत. मुळात कुठल्याही माणसाला, तुला मला कोणालाही फार तर फार 2 ते 2.5 हजारच शब्द माहिती असतात. आपल्या इथे 2.25 लाख शब्द आहेत. काय सांगता? त्यातले आपल्याला 2-2.5 हजारच जास्तीत जास्त माहिती असतात. त्याच्या पलीकडे माणसाला शब्द माहिती नसतात, तो ते वापरतच नाही. म्हणजे आपलं ज्ञान त्रोटक आहे किंवा कमी आहे म्हणून हे सगळे घोळ होतात. बाकी त्याच्यात दुसरा काही चुकीचा प्रकार नाही म्हणता येत म्हणजे त्याच्यामध्ये.